नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत शेवभाजी. तर इकडे मी शेव काढून घेतली आहे. आता मसाला पण तयार करून घेऊ. भाजलेलं खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर आता सर्व व्यवस्थित बारीक करून घेऊ. हे बघा, व्यवस्थित बारीक करून घेतलंय. इकडे कढई पण ठेवून घेऊ गॅसवर. कढई ठेवून घेतली आहे. कढई पण व्यवस्थित गरम झाली आहे. तेल टाकून घेते आता. तेल पण व्यवस्थित गरम झालंय. मोहरी, जिरे, जे आपण वाटण बनवलं होतं ते सर्व मिक्स करून घेऊ व्यवस्थित. मसाले टाकून घेऊ. लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने पावडर, सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसाला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता व्यवस्थित तळला गेला आहे. तेल पण सोडलं आहे मसाल्याने. पाणी टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ. उकळी पण आली. आता शेव टाकून घेऊ आपण. कोथिंबीर. फक्त 1-2 मिनटं व्यवस्थित आता भाजी शिजवून घ्यायची आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजी. ही बघा भाजी शिजली आता व्यवस्थित. आता गॅस बंद करून घेऊ. ही बघा आपली भाजी बनवून तयार आहे, बघू शकतात. आता ताटलीत काढून घेते मी. ही बघा आपली शेवभाजी बनवून तयार आहे. अगदी साधी सोपे पद्धतीने बनवली आपण. बघू शकता किती छान झाली आहे. तुम्ही पण नक्की या पद्धतीने बनवून बघा, खूप छान होते. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.